आता हे जुने ब्लँकेट पाहू शकता बघा, हे असं पूर्ण गेलेलं आहे, असं पूर्ण ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. आज मी तुम्हाला भन्नाट आयडिया सांगणार आहे. खूप असं उन्हाळी, पावसाळी, हिवाळीसुद्धा तिन्ही ऋतूमध्ये सुद्धा वापरू शकता. असे मस्त आयडिया तुम्हाला दाखवते बघा. तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत बघा. आणि हे मला ऑर्डरचं आलेलं आहे, मी तुम्हाला सांगते. आणि ते दाखवायचा हेतू होता बघा. तर अशा प्रकारे पूर्ण ब्लँकेट गेलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं ह्या ब्लँकेटपासून मला काहीतरी बनवा. तर अशा प्रकारे मी त्यांचे गाऊन घेतले आहेत बघा. तर अशा प्रकारे गाऊनचे कट करून घेतले आहेत बघा. आणि हे टाकाऊपासून टिकाऊ असणारे, तुमच्याकडे असे जुने कपडे फार पडलेले असते ना, तर असे मस्त प्रकारे टाकाऊपासून टिकाऊ असं यात एक गाऊनचे 2 प्रकार असे कपडे घेतलेले. आणि चला आता आपण बघूया. आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमच्याकडे असे फार जुने कपडे असेल तर असं काही नाही की मी असे ब्लँकेटच घेतलं वगैरे, असं काही नाही. तुमच्याकडे जुने फार कपडे असेल ते असे घरात ठेवून तर असं असेलच. तर त्यापेक्षा असं मी तुम्हाला सांगते, मी थोडं पाणी शिंपडून घेतले, कारण त्या गाऊनला थोडे सुरकुत्या पडलेल्या होत्या, ते प्लेन निघण्यासाठी. आणि जसं आपण ब्लँकेट हातरतो ना, तर अजिबात ते कपडा म्हणजे गोळा होत नाही. तर अशा प्रकारे मी आणि ब्लँकेट असं हातरून घ्यायचं बघा. फार जुनं गेलं तर खूप हलकं फुलकं असं टाकाऊपासून टिकाऊ अशी मस्त होणारी वस्तू आहे. आणि कमीत कमी मी तुम्हाला सांगते, आता गाऊनचा कपडा तुम्ही गाऊनच्या कपड्या ठिकाणी तुम्ही दुसरं काही पण वापरू शकता. असं काही नाही की म्हणजे खिडकीचे पडदे वगैरे असं काही पण वापरू शकता, किंवा बेडशीटं वापरू शकता. आणि त्याच्या आतमध्ये जुने कपडे, छोटे छोटे कपडेसुद्धा असं ब्लँकेटऐवजी वापरू शकता, असं काही नाही. आणि मस्त आपल्याला आता डोरमेट आपली तयार होणार आहे बघा. तशा प्रकारे पूर्ण ब्लँकेट हातरून घ्यायचं. आणि हे डोरमेट पूर्ण पाणी वगैरे सर्व वसून घेतं. आता कोणी म्हणेल कॉटनचं वगैरे, असं काही की कॉटनचं मी वरून गाऊनचं हातरलं आहे, पण आतमध्ये पूर्ण पाणी एकदम वसून घेतं, असं काही नाही. आणि पूर्ण असं वाळायला पण म्हणजे हलकं होऊन जातं, पिळलं की पूर्ण पाणी निघून जातं अशा प्रकारे. आणि मी ह्या ठिकाणी तुम्ही ना, मी सुई दोरा घेतलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही टाचण्या वगैरे असतील ना, तर ते असे टाचपिन लावू शकता. तर माझ्याकडे टाचपिन नाहीत म्हणून मी असं सुई दोरा घेतलेला आहे, गोदडीचा धागा घेतलेला आहे, सुई घेतलेली आहे. आणि त्या ठिकाणी असं पूर्ण आतून कपडा वगैरे काही गोळा होऊ नये म्हणून शिना, किंवा शिवताना एजी यावं, पटकन यावं म्हणून शिना, असं तुम्हाला मी 5 मिनिट म्हणजे 10 मिनिटांमध्ये आपली अशी डोरमेट तयार होणार आहे. खूप सोपी आहे, साधी आहे, असं काही नाही. आणि मला ह्याचे 5 ऑर्डर आलेले होते. 4 5 ऑर्डर आलेले होते. 5च्या ऑर्डरचं मी तुम्हाला दाखवते. आणि असे डोरमेट आपली मस्त तयार होणार आहे बघा. आणि अशा साईडने अशा प्रकारे टाके घातले. तुम्ही टाचपिन लावू पण शकता, असं काही नाही. टाचपिन लावले तरी पण चालतं, पण माझ्याकडे टाचपिन नाही म्हणून दोरे असे मी मोठ्या गोदरीचा धागा घेतला आणि अशा प्रकारे गोदरीचे धागे घालून घेते. आणि खूप साधं सिंपल तुमच्या साध्या मशीनवरती पण सुद्धा होऊ शकतं. अशी डोरमेट आपली तयार आहे. आणि तुमची टाकाऊपासून टिकाऊ अशी मस्त आपली डोरमेट तयार होणार आहे. आणि खूप वजनाला हलकी फुलकी, अजिबात फरशीवर घसरणार नाही, आपली अशी डोरमेट तयार होणार आहे. तर अशा प्रकारे असं सर्व आहेत ना, उभे टाके घालून घ्यायचे, आडवे टाके घालून घ्यायचे बघा. अशा मस्त प्रकारे आपण असे टाके घालून घ्यायचे. आता तुम्हाला सर्व टिचिंगपासून म्हणजे टिचिंगपासून गोट मारण्यापासून पण मी तुम्हाला दाखवते, कारण त्याच्यावर डोरमेट जरा गोट मारलं. आता हे त्यातला एक वेगळा भाग होता म्हणून, म्हणजे त्याचे मी 6 मला पाईपच नाही द्यायचे, त्यातलं मी 3 का 4 मी तुम्हाला दाखवते. एकाच प्रकारचे या ठिकाणी तुम्ही गाऊनपेक्षा तुम्ही शर्ट वगैरे, तर त्यांनी शर्ट दिलेले होते. आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे शर्टापासून, त्यांच्याकडे जुने असे शर्ट होते, शर्टापासून मी त्यांचे डोरमेट तयार करणार आहे. आणि मी आता हे तुम्हाला दाखवते, कारण शॅम्पल तुम्हाला दाखवायचं होतं की डोरमेट कसे तयार केलेले आहे. अशा प्रकारे मी आतमध्ये टाकाऊपासून टिकाऊ डोरमेट कसे तयार केलेले आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते शिलाईचं. तर अशा साईडने मी चौकडून असे हे टाके घालून घेतले, जेणेकरून निसरू नये म्हणून बघा. अशा पूर्ण असं मधनं जर एक्स्ट्रा असेल तर मधनं तुम्ही टाका घालू शकता. अशा मस्त प्रकारे आपली डोरमेट. चला आता हे अशा प्रकारे फोल्ड करून आता तुम्हाला मशीनवरती दाखवते. आणि अशाच प्रकारे मी 3-4 अशा भरून घेतलेले, जेवढे त्यांचे होते तेवढे त्यांचे 4 भरून घेतलेत. हे मी तुम्हाला शॅम्पल दाखवले. तर अशा प्रकारे त्यांचे आहेत ना, मी अशा त्यांच्या शर्टापासून होते डोरमेट. आणि बघा, तर हे अशा प्रकारे मी कट करून घेते बघा. आणि अशा प्रकारे त्यांचे जुने कपडे येतात, तुम्हाला साईडने दिसतच असेल. अशा प्रकारे उभे आडवे सर्व आहेत ना, मी चेक्स मारले. तुम्हाला चेक्स नसेल मारायचं तर साईडने अशा उभ्या टिपा मारायचं तर टिपा पण मारू शकता, असं काही नाही. किंवा आडवे टिपा मारायचं, किंवा चेक्स टाईप असं करायचं असेल तर करू पण शकता अशा प्रकारे. आता हे खूप जाड होतं, मी ते डबल केलं होतं, तर ह्याच्यामध्ये 3 पट मी घातलेले, त्यामुळे खूप सध्या जाड झालेले. आणि अशा प्रकारे उभे आडवे. आणि हे तुम्हाला सांगते, वरून शर्टाचं कापड लावलं आहे, पूर्ण कॉटनचं आहे. आणि खूप असं मस्त आपलं हे तयार आहे.
तयार होणार आहे बघा. असे जुने शर्टपासून सुद्धा आपण असे तयार करू शकता. हे जुन्या शर्टाचं त्यांचं कापड होतं आणि ते म्हटले की मला असं पायपुसणी बनवून द्या. तर अशा प्रकारे मी त्यांची पायपुसणी बनवून घेतलेली आहेत. माझे उभ्या टिपा मारून झाले तर आडवे तुम्हाला मारताना दाखवते. आता तुम्हाला गोट पण मारताना दाखवते गोट. आणि तुम्हाला सांगते अशा प्रकारे तुम्ही आणि खूप छान अशी मस्त आपली डोरमेट तयार होणार आहे. कोण तुमच्याकडे खूप सारे जुने कपडे असतील ना तरी पण खूप छान मस्त तयार होणार. आता तुम्ही बघा अशा प्रकारे आणि माझ्यासारखं वारंवार धागा तुटत होता कारण खूप डोरमेट जाड होती. आणि बघा हे तुम्हाला पदर दाखवत. हे 2 पदर आहेत आणि खालून वरून ड्रेसचे कपडे टाकलेले आहेत बघा. अशा प्रकारे 2 ड्रेसचे कपडे त्याच्या आतमध्ये टाकलेले आहेत. आणि बघा अशा मस्त आपले जाड डोरमेट. आता तुम्ही म्हणताल काही पाणी वसून घेतं का? पाणी घ्यायला पाहिजे पूर्ण वसून घेतं. धुवायला पण खूप हलकं होतं आणि पिळायला पण खूप छान पूर्ण पाणी निघून जातं आणि पटकन वाळतं. असं आपली डोरमेट खूप जाड आहे आणि फरशीवर सुद्धा अजिबात घसरणार नाही. तुम्ही बाहेर डोरमेट घ्यायला गेलं तर चांगल्या क्वालिटीचं म्हणलं तर 50 रुपयाला तर नक्कीच आहे. आणि जर हलक्या क्वालिटीचं जर घ्यायला गेलं तर ते धाग्याचं असतं. तर धाग्याचं असतं ना तर ते तुम्हाला सांगते तर कमीत कमी 30 रुपयाला असतं. ते थोडे दिवसच वापरता येतात. जवळजवळ 6-7च महिने वापरता येतात. आता ही डोरमेट तुम्हाला सांगते कमीत कमी 2 वर्ष तर आरामशीर आपली ही म्हणजे पायपुसणी टिकेल अशी आपली पायपुसणी. आता मी खाली गोट मारायला घेतला बघा. साईडने गोट मारला ना काय होतं खूप छान लोक येतं पायपुसणीला. आणि जे उभे आडवे असतात ना टिपा मारलेले ते अजिबात निष्ठत ना. मी त्यालाच असं क्रॉस म्हणजे त्याच्या आतमध्ये म्हणजे क्रॉस पट्टी घेतलेली म्हणजे कलरचं चॉकलेटी कलरचा असा गोट घेतलेला. तर ह्याच्यात तुम्हाला थोडं तपकिरी कलर दिसत असेल पण चॉकलेटी कलरचा डोरमेट आहे किंवा लाल कलरचा असेल तुम्ही दिसतंय ते व्हिडिओमध्ये तसं दिसतं ते प्रकाशपर्यंत बघा. अशा प्रकारे मी सारखा धागा तुटत होता कारण खूप जाड होते डोरमेट. त्यामुळे तुम्हाला सांगते पायपुसणी आणि अशी मस्त आपली डोरमेट तयार होणार आहे बघा. किती मस्त होणार आहे आणि खूप छान होणार आहे. कशाला बाहेर मार्केटमध्ये 50-60 रुपये देता. चांगल्या क्वालिटीचं म्हणलं तर तुम्हाला 60-70 रुपयाला तर नक्की डोरमेट असते. आणि जर हलक्या क्वालिटीचं म्हणलं तर धाग्यापासून असे विणलेले असते ना ते 30 रुपयाला असते. आता कोणी काही म्हणेल की 30 रुपयाचे खूप छान होते. एका ताईने मला अशीच कमेंट केली बघा. आता ह्याच्यावरती धागासुद्धा येणार कारण एवढी जाड होती डोरमेट. कारण डोरमेट खूप जाड होते त्याच्यावरती टिप येत नव्हते. खूप जाड असलं ना तरी पण टिप येत नाही. आणि पुढचे जे मी ते डोरमेट ते जरा हलक्याच ह्याच्यामध्ये शिवून घेतलेले. तर मी कुठलाही कपडा वापरू शकता असं म्हणत नाही मी. तुमच्याकडे जुने वगैरे टाकावापासून टिकावं असे मस्त आपले डोरमेट तुमच्या मशीनवरती पण शिवू शकता. आणि तुम्हाला जर हाताने जर शिवायचे असेल तर नक्की पण हात टाके घालून छोटे नाजूक हात टाके घालून पण शिवू शकता. अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेले बघा. पाऊण इंच आतमध्ये घातलेले. अशा प्रकारे मी गोट मारते बघा. आता ह्या अशा प्रकारे गोट मारते. तर त्यांचे 4 होत्या, एकीच्या 3 होत्या अशा प्रकारे आणि 7 होत्या. 7 मला ऑर्डर द्यायच्या होत्या. आणि हे काय तुम्हाला वाटतं की म्हणजे 10-15 मिनटात होईल पण 10-15 मिनटामध्ये एक पायपुसणी होत नाही. तर कारण लय जाड असलं म्हणजे पातळ असेल तर होऊन जातं आणि जर जाड असेल तर त्याच्यावरती टिप येत नाही. त्यामुळे डबल टिपल अशा टिपा माराव्या लागतात. कमी 20 मिनटं तर एक पूर्ण पायपुसणी व्हायला जातं. तर बघा त्याच्यावरती माझ्या टिपच येत नव्हती कारण खूप जाड असल्यामुळं टिप येत नव्हती. आणि मी पुढचे जे होते ना ते नॉर्मलच पातळ हाताला त्यांना जाड हवी होती म्हणून मी डबल टिपल केलं होतं. पण जाड असल्यामुळे टिप येत नव्हती किंवा खालचा धागा सारखा वारंवार तुटत होता. तर तुम्हाला जर शिवायचं असेल तर मिडियम शिवा. खूप जाड शिवू नका. मी याचे डबल थर केलेले होते त्यामुळे माझ्याकडे धागा येत नव्हता. त्यामुळं असं तुम्हाला शिवायचे असेल तर नॉर्मल पातळ शिवा. असं जाड शिवण्याचा प्रयत्न करू नका. बघा तसा वारंवार धागा येतो. कस्टमरला हवं असतं जाड आणि मशीनवरती घेते. तर तुम्ही म्हणसाल की कशाला जाड घ्यायचं. मला वाटलं मी गोधडी शिवते म्हणल्यानंतर गोधडीचं म्हणजे कसं असतं गोधडी येते म्हणल्यानंतर गोधडी धागा येते म्हणलं पायपुसणीवर परत येईल. पण ते खूप जाड म्हणजे डबल आणि त्याच्यावरती शर्टाचं 2 भाग आणि त्याच्यावरती शर्ट असं जवळजवळ 8 ह्याचा थर झालेला होता त्या पायपुसणीमध्ये. आता ह्याच्यामध्ये मी अशा प्रकारे ऑइल टाकून घेतलेले कारण धागाच येत नव्हता आणि जाड होतं त्यामुळे मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम असेल. आणि जे एक्स्ट्रा आलेलं होतं ते अशा प्रकारे मी कट करून घेतलेले. आणि अशाच प्रकारे आता दुसरी पण पायपुसणी घेतलेली. त्याचे पण चेक्स मारून झाले. त्याने ही खूप हलकी फुलकी होते. गाऊनचा कपडा होता आणि त्यालाच मी असा क्रॉस आहे ना चॉकलेटी कलरचा गोट मारला. आणि बघा अशा प्रकारे
टिप मारून घेतलेले बघा, उभे आडवे चेक्स वगैरे सर्व करून अशा प्रकारे त्याला कॉन्ट्रास्ट मी गोट मारले, त्यामुळे खूप छान असा लुक येतो. आणि त्या फुलाला बघत अशा प्रकारे मी आणि जे शेवटी येतं ना ते अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं आणि त्याच्यावरती परत डबल टिपा मारायच्या. आता अशा प्रकारे माझे सर्व इथनं पाय पुसणे तयार झालेले आहेत बघा. आणि त्यांच्या 4 होत्या आणि एकीच्या 3 होत्या. ते तिघींचे 3 काही दाखवत नाही, पण हे 4 कंप्लीट केलेले होते ना त्यांचे ते तुम्हाला दाखवते. आणि उभे आडवे परत टिपा मारून झाले, परत डबल मी टिपा त्याच्यावरती गोटवरती मारते. हे खूप एजी झालेलं होतं, खूप छान मस्त झालेली होती बघा. आता ही पायपुसणी खूप मस्त आणि असे डोरमेक तुमच्या गाऊनपासून आणि खालून वरून गाऊनचा कपडा वापरलेला आहे आणि आतमध्ये सर्व काहीत ना जुने कपडे वापरलेले आहेत बघा. अशा प्रकारे मी त्याच्यावरती टिपा मारते, तरी पण त्याच्यावरती काही टिपा आल्या नव्हत्या. म्हणजे असा धागाच पकडत नव्हता. कधी कधी मशीन असा प्रॉब्लेम देते, कधी कधी खूप छान करते, असा प्रॉब्लेम होऊन जातो बघा. तर अशा प्रकारे उभे आडवे माझ्या टिपा मारून झाले. तर तसं साईडने सर्व असे कोणे वगैरे बंद करून आपली अशी मस्त आपली डोरमेट तयार झालेली आहे बघा. किती खूप छान मस्त आपली अशी टाकाऊपासून टिकाऊ. आताही तुम्हाला नाही म्हटलं तर 2 वर्ष अजिबात म्हणजे फाटणारच नाही. आपली अशी मस्त डोरमेट तयार झालेली. तर तशाच प्रकारे मी दुसरी पण दाखवते बघा. ही पण खूप छान मस्त अशी डोरमेट आणि अशा कलरची 3 होते आणि गाऊनची एक 4. अशा प्रकारे आपल्या डोरमेट तयार झालेले. किती छान वाटतात बघा. मस्त खूप छान जाड क्वालिटी वगैरे एकदम मस्त. कमीत कमी 2 वर्ष तर अजिबात डोरमेट फाटणार नाही एवढी गॅरंटी देते मी तुम्हाला. चला, असंच माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका बघा. आता हे त्यांचे आणि तुम्ही घरगुती म्हणलं तर तुमच्या साध्या मशीनवरती पण शिवू शकता. फक्त पातळ शिवण्याचा प्रयत्न करा, जाड शिवू नका, कारण माझे डबल थर होते अशा जुने ब्लँकेटपासून. चला, बाय बाय.